आज हवामान खूपच विचित्र आहे. सकाळी ऊन होतं आणि आता अचानक इतके ढग आले आहेत की पाऊस पडेल असं वाटतंय. नमस्कार मंडळी, चला आज एका भन्नाट गोष्टीचा उलगडा करूया. सिरीज रेझोनन्स सर्किट्स. ऐकायला थोडं किचकट वाटेल, पण ही संकल्पना म्हणजे इलेक्ट्रॉनिक्समधली एक जादूच आहे. आणि ही जादू नेमकी कशी घडते तेच आपण आज सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. कधी विचार केलाय की असं नेमकं का होतं? म्हणजे एका ठराविक फ्रिक्वेन्सीवर सर्किटचा करंटला होणारा विरोध अचानक इतका का कमी होतो? जसं काही भरगच्च ट्रॅफिक जाम असलेला रस्ता अचानक मोकळा व्हावा? हो, याच प्रश्नाच्या उत्तरात दडलंय सिरीज रेझोनन्सचं सगळं रहस्य. तर या इलेक्ट्रॉनिक नाटकात आहेत 3 मुख्य पात्र, किंवा आपण त्यांना या खेळाचे 3 महत्त्वाचे खेळाडू म्हणूया. रेझिस्टर म्हणजे आर, इंडक्टर एल आणि कपॅसिटर सी. आता यांचं रहस्य समजून घ्यायचं असेल तर आधी या तिघांची ओळख करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. सुरुवात करूया आपल्या पहिल्या खेळाडूपासून. रेझिस्टर आर हा आहे आपल्या सर्किटमधला एकदम स्थिर आणि भरोशाचा खेळाडू. म्हणजे बघा, फ्रिक्वेन्सी कितीही कमी जास्त झाली तरी त्याचा करंटला विरोध करण्याचा स्वभाव अजिबात बदलत नाही. तो एकदम ठाम असतो. आता भेटूया इंडक्टरला, म्हणजे एल. हा आहे प्रो फ्रिक्वेन्सी खेळाडू. त्याला फ्रिक्वेन्सी खूप आवडते. याचा अर्थ जशी जशी फ्रिक्वेन्सी वाढत जाते ना, तसा त्याचा विरोध, ज्याला आपण शास्त्रीय भाषेत इंडक्टिव्ह रिॲक्टन्स XL म्हणतो, तो सुद्धा वाढतच जातो. आणि तिसरा खेळाडू आहे कपॅसिटर सी. हा तर इंडक्टरच्या अगदी उलट आहे. तो आहे अँटी फ्रिक्वेन्सी खेळाडू. म्हणजे फ्रिक्वेन्सी जशी वाढेल तसा त्याचा विरोध, ज्याला आपण कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स XC म्हणतो, तो कमी होत जातो. एकदम विरुद्ध स्वभाव. आता कल्पना करा, हे 3 वेगवेगळे खेळाडू, एक स्थिर, एक फ्रिक्वेन्सी वाढली की विरोध वाढवणारा आणि एक फ्रिक्वेन्सी वाढली की विरोध कमी करणारा, जेव्हा एकाच रांगेत म्हणजे सिरीज सर्किटमध्ये एकत्र येतात तेव्हाच खऱ्या खेळाला सुरुवात होते. आणि इथूनच सुरू होतं एक जबरदस्त युद्ध. कुणामध्ये? तर इंडक्टर आणि कॅपॅसिटरमध्ये. कारण त्यांचे स्वभाव एकमेकांच्या अगदी विरुद्ध आहेत. त्यामुळे फ्रिक्वेन्सी बदलताच त्यांच्यात एक जोरदार रस्सीखेच सुरू होते, ज्याला आपण म्हणू शकतो रिॲक्टन्सचं युद्ध. हे बघा, हे अगदी रस्सीखेच सारखं आहे. एका बाजूला आहे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स XL, जो फ्रिक्वेन्सीसोबत वर खेचतो. तर दुसऱ्या बाजूला आहे कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स XC, जो फ्रिक्वेन्सी वाढल्यावर खाली खेचतो. दोघेही सतत एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जोर लावत असतात. मग या रस्सीखेचमध्ये जिंकतं कोण? सोपं आहे. सर्किट्सचा जो एकूण रिॲक्टन्स असतो ना, तो या दोघांच्या ताकदीतला फरक असतो. म्हणजे एकाची ताकद जास्त असेल तर सर्किट त्याच्या बाजूने झुकतं, दुसरीची असेल तर त्याच्या बाजूने. पण विचार करा, काय होईल जर या युद्धात कोणीच जिंकलं नाही तर? म्हणजे जर दोघांची ताकद अगदी सारखी झाली तर? आता आपण आपल्या कथेच्या त्या खास क्षणाकडे आलो आहोत, जिथे हे युद्ध थांबतं आणि एक परिपूर्ण संतुलन साधलं जातं. आणि तो क्षण येतो एका विशिष्ट, अगदी एकाच मॅजिकल फ्रिक्वेन्सीवर. याच फ्रिक्वेन्सीवर इंडक्टरची खेचण्याची ताकद आणि कपॅसिटरची खेचण्याची ताकद अगदी तंतोतंत सारखी होते. XL बरोबर XC. रस्सीखेच संपते, युद्ध संपतं, शांतता. आणि या शांततेचा परिणाम तो तर कमालीचा असतो. दोन्ही विरोधी शक्ती एकमेकांना पूर्णपणे निष्प्रभ करतात, कॅन्सल करतात. मग करंटला विरोध करायला उरतो कोण? फक्त आपल्या सरळमार्गी रेझिस्टर. त्यामुळे सर्किटचा एकूण विरोध, ज्याला आपण इम्पिडन्स म्हणतो, तो एकदम कमीत कमी होतो. आणि मग काय, अडथळाच नाहीसा झाल्यामुळे करंट सुसाट वेगाने धावायला लागतो, एकदम मॅक्सिमम. हे उदाहरण बघा, म्हणजे लगेच कळेल. समजा रेझोनन्स नसताना एकूण विरोध आहे 50 ओहम, पण ज्या क्षणी रेझोनन्स होतं त्या क्षणी तो विरोध थेट 40 ओहमवर येतो. म्हणजे फक्त रेझिस्टरचा जेवढा आहे तेवढाच. बाकीचा 10 ओहमचा विरोध जणू गायबच होतो आणि करंटसाठी रस्ता मोकळा होतो. ठीक आहे, आता आपल्याला हे तर कळलं की काय होतं, पण ही जादुई फ्रिक्वेन्सी शोधायची कशी? म्हणजे ती नेमकी कोणती फ्रिक्वेन्सी आहे हे आपल्याला कसं कळणार? त्यासाठी एक सूत्र आहे. आणि ही आहे ती सिक्रेट रेसिपी, रेझोनंट फ्रिक्वेन्सीचं सूत्र. हे सूत्र आपल्याला सांगतं की आपण वापरलेल्या इंडक्टर म्हणजेच L आणि कॅपॅसिटर म्हणजेच C च्या किमतींवरून ती अचूक फ्रिक्वेन्सी कशी काढायची, जिथे हा रेझोनन्सचा सगळा चमत्कार घडणार आहे. तर आज आपण सिरीज रेझोनन्सच्या या रंजक खेळामागचं विज्ञान समजून घेतलं. पण आता जाता जाता एक शेवटचा प्रश्न. हे जे ट्यूनिंग करण्याचं तत्त्व आहे ना, म्हणजे हजारो गोष्टींमधून फक्त एका हव्या असलेल्या गोष्टीला निवडण्याची ताकद, ही आपल्या दैनंदिन जीवनात कुठे वापरली जात असेल?
जरा विचार करा. पुढच्या वेळी जेव्हा आपण रेडिओवर आपलं आवडतं स्टेशन लावू तेव्हा याचं उत्तर नक्कीच आठवेल.